आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंगले। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला जोरदार तडाखा। इस्रायलवर हमासकडून रॉकेट हल्ला। गुणवंत विद्यार्थ्यांमधून देशाचे उज्ज्वल भवितव्य घडणार। राजापूर बॅरेजमधून पाणी अडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न। हुतात्मा दिनाच्या आचरणासाठी तालुका मये समितीचे आवाहन। बालिका आदर्शच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात। जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे मातृदिन साजरा। अमरनाथ यात्रा सुखद अनुभव पुस्तकाचे प्रकाशन। संध्या किरण केंद्राचा कार्यक्रम उत्साहात। नेहा हिरेमठ हत्या प्रकरणी वडिलांनी व्यक्त केली अपेक्षा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागामध्ये रविवारी रात्री दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे। या वादळामुळे सर्वत्र झाडे कोसळली असून रस्त्यांवर पाणी साचलं आहे। तसेच पश्चिम बंगालमधील वाहतूक सेवाही विस्कळीत झाली आहे। महत्त्वाचे म्हणजे या वादळामुळे एकाचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले आहे। रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली। रविवारी रात्री कोलकाता शहरात 140 मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे। अनेक भागात वाहतूक सेवाही विस्कळीत झाली असून काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तसेच मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे। इस्रायलवर हमासकडून रॉकेट हल्ला। इस्रायलच्या तेल अवीव या शहरावर हमासने रविवारी रॉकेट हल्ला केला। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली किंवा नाही याबद्दल तातडीने माहिती मिळालेली नाही। इस्रायल आणि हमास दरम्यान सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने गाझावर गेल्या 6 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई, सागरी आणि जमिनीवरून हल्ले केले आहेत। त्या तुलनेत हमासने अनेक महिन्यांमध्ये पहिल्यांदाच इस्रायलवर लांब पल्ल्याच्या रॉकेटने हल्ला केला आहे। हमासच्या लष्कराने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। मध्य गाझामधून रॉकेटने हल्ले केले जात असल्याचे आवाज ऐकू येत होते। इस्रायलच्या लष्कराने सांगितले की रविवारी दिवसभरात दक्षिण गाझामधील राफामधून 8 रॉकेट सोडण्यात आले। इस्रायलच्या लष्कराने अलीकडेच राफामध्ये कारवाईला सुरुवात केली आहे। गुणवंत विद्यार्थ्यांमधून देशाचे उज्ज्वल भवितव्य घडणार। युवा पिढी ही देशाचे भवितव्य आहे, त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांमधूनच देशाचे उज्ज्वल भवितव्य घडणार आहे असा विश्वास भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी व्यक्त केला। केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरचा 14वा पदवी प्रदान समारंभ सोमवारी झाला। या प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल थावरचंद गेहलोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। काहेरचे कुलपती व केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली। यावेळी एकूण 1739 पदवीधारकांना पदवी व पदक प्रदान करण्यात आले। वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागांमध्ये 45 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे मागील 27 वर्षापासून विद्यापीठात संशोधनासाठी कार्य करणारे डॉक्टर रिचर्ड जेकब डर्मंड यांना यावेळी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। राजापूर बॅरेजमधून पाणी अडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न। महाराष्ट्रातील राजापूर बॅरेजमधून कर्नाटकात कृष्णा नदीचे पाणी येऊ नये म्हणून तेथील पोलीस आणि अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बॅरेजमधून 450 क्युसेक जादा पाणी कर्नाटकात येत आहे। पाणी अडवण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते। 4 जवानांची 2 गस्ती पथके नेमण्यात आली होती।
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाल्याने पाणी कर्नाटकात वाहून येत असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे 450 क्युसेक अधिक पाणी कर्नाटकात वाहत असल्याने चिक्कोडी उपविभागातील अथनी, कागवाड, रायबाग येथील शेतकऱ्यांच्या मुखावर हास्य फुलले आहे। हुतात्मा दिनाच्या आचरणासाठी तालुका मये समितीचे आवाहन। 1 जून रोजी सकाळी 8:30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे। तसेच तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी 4 जून नंतर व्यापक बैठक घेण्याचा निर्णयही रविवारी मराठा मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। 1986 मध्ये कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती लागू केली। या आंदोलनात 7 जणांना हुतात्मे आले। त्या हुतात्म्यांना 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे। या अभिवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। बैठकीला कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ॲडव्होकेट MG पाटील, RI पाटील, RM चौगुले, मनोहर संताजी, LR मासेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। बालिका आदर्शच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा उत्साहात। टिळकवाडी येथील TFE सोसायटीच्या बालिका आदर्श शाळेतील 1937 ते 2024 पर्यंतच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा रविवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे पार पडला। प्रारंभी 2006 वर्गातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश पूजन करण्यात आले। साहित्यिका प्राध्यापक माधुरी शानबाग यांनी प्रास्ताविक केले। तसेच येणाऱ्या काळात शाळेतर्फे हाती घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। प्रमुख वक्त्या डॉक्टर आसावरी संत यांनी सृजनचा अविरत ध्यास या विषयावर मनोगत व्यक्त केले। माजी विद्यार्थिनींतर्फे सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, डॉक्टर उज्ज्वला हलगेकर, मयुरा शिरवळकर यांनी शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी JN फडके होते। डॉक्टर अंजली जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। शाळेचे मुख्याध्यापक NO डोणकरी यांनी आभार, तर कीर्ती चिंचणीकर व सुखदा बाडगी यांनी सूत्रसंचालन केले। जायंट्स ग्रुप बेळगाव मेन तर्फे मातृदिन साजरा। जायंट्स ग्रुप ऑफ मेन तर्फे शनिवारी कपिलेश्वर मंदिरात जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला। या निमित्त विमल कोळेकर, प्रभावती पिसे, पार्वती पाटील, उमा कंगराळकर, रेखा कुरणे, रुक्मिणी भोसले यांचा साडी चोळी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। जायंट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील, सचिव यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सुषमा पाटील, जायंट्स सखीच्या अध्यक्ष अपर्णा पाटील व्यासपीठावर होत्या। अध्यक्ष पाटील यांनी मनोगतातून प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्त्व काय आहे याचे विवेचन केले। मुकुंद महागावकर यांनी सूत्रसंचालन केले। सचिव पाटील यांनी आभार मानले। अमरनाथ यात्रा सुखद अनुभव पुस्तकाचे प्रकाशन। ॲडव्होकेट नितीन आनंदाचे यांनी अमरनाथ यात्रेबद्दल आपला चांगला अनुभव मांडला आहे। अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांना त्यांचे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन हलकर्णीतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्राध्यापक चंद्रकांत पोद्दार यांनी केले। ॲडव्होकेट नितीन आनंदाचे लिखित अमरनाथ यात्रा सुखद अनुभव प्रवास वर्णन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी झाला। तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल स्कूल, इंद्रप्रस्थनगर येथे हा कार्यक्रम झाला। पुस्तकाचे प्रकाशन तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते झाले। व्यासपीठावर निवृत्त प्राध्यापक आनंद मेनसे, ॲडव्होकेट नागेश सातेरी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ॲडव्होकेट ND पाटील, सुदर्शन दास प्रभू, प्राध्यापक अशोक आलगुंडी होते। संध्या किरण केंद्राचा कार्यक्रम उत्साहात। बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी येथे संध्या किरण सेवा केंद्रातर्फे शनिवारी झालेल्या ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। विहन धुराजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। सोमवार पेठ टिळकवाडीतील डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबेटिक सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम विजय वाईंगडे यांनी प्रार्थना सादर केली। तसेच या महिन्यात असलेल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। सचिव सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले। नेहा हिरेमठ हत्या प्रकरणी वडिलांनी व्यक्त केली अपेक्षा। हुबळी येथे हत्या झालेल्या नेहा हिरेमठच्या वडिलांनी CID यंत्रणेकडे आपली अपेक्षा व्यक्त केली आहे। ते म्हणाले की माझी मुलगी नेहा हिरेमठ खून प्रकरण CIDकडे सोपवल्यानंतर CIDच्या तपास पथकाची भेट होऊ शकली नाही।
काही माहिती सीआयडीला द्यायला हवी होती. तपासाला गती देण्याची विनंती मी अधिकाऱ्यांना केली आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचे नेहा हिरेमठचे वडील निरंजन हिरेमठ यांनी सांगितले. सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर बोलताना ते म्हणाले की माझी मुलगी नेहाच्या खून प्रकरणाचा गेल्या महिन्यापासून तपास सुरू आहे. मी याबद्दल काही माहिती विचारली. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नेहा प्रकरणात आतापर्यंत फक्त एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मी अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे असेही ते म्हणाले. बातमीपत्रामध्ये वेळ छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएसई देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएसई द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पिरणवाडीत यंदा पहिल्यांदाच शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणूक शनिवारी काढण्यात आली. पारंपरिक वेशात आणि शिवकालीन देखावे सादर करत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मिरवणुकीत 7 चित्ररथ सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे शहर मये समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, गुणवंत पाटील, सागर पाटील, विराज मुरकुंबी, उदय पाटील, उदय बामणे, ओंकार डाके यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. पिराजी मुचंडीकर आणि नारायण मुचंडीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मिरवणुकीत युवा वर्गाचा उत्साह दिसून आला. तालुक्याच्या परिसरातील शिवारे शेतकऱ्यांनी गजबजली. वळीव पावसाने बेळगाव तालुक्याला झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले असून रविवारी बसवनकुर्शी परिसरातील शिवारे शेतकऱ्यांनी गजबजली होती. मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी भात पेरणीची धांदल उडाली. मागील 15 दिवसांपासून वळीव पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. परिणामी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी रविवारी अन्य कामांना सुट्टी असल्याने पेरणीच्या कामाला प्राधान्य दिले. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील शिवारे शेतकऱ्यांनी भरून गेल्याचे दिसून आले. येत्या काळात भाव पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. तिसऱ्या रेल्वे फाटकाजवळ वाहतुकीचे नियोजन गरजेचे. काँग्रेस रोडवरून येऊन उड्डाण पुलाच्या खालून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेक व्यापारी आस्थापने आहेत. तसेच हा रस्ता अरुंद असल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यावर वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारकातून केली जात आहे. बेळगाव शहरातून पिरणवाडी तसेच अन्य भागात जाण्यासाठी उड्डाण पुलाच्या खालून जाता येते. मात्र त्या रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनधारकातून नेहमीच नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीसही नसतात. वाहतूक पोलिसांनी याचे योग्य ते नियोजन करावे अशी मागणीही होत आहे. बँक ऑफ इंडियातर्फे भरतेश हॉस्पिटलला रुग्णवाहिका. बँक ऑफ इंडियातर्फे भरतेश शैक्षणिक संस्थेच्या भरतेश हॉस्पिटलला सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली. नुकत्याच झालेल्या एका साध्या समारंभात बँक ऑफ इंडियाचे हुबळी धारवाड विभागीय सचिव व्ही कृष्णकिशोर यांनी हॉस्पिटलला सुसज्ज रुग्णवाहिका सुपूर्द केली. भरतेश शिक्षण संस्थेचे सचिव विनोद दोड्डोनावर यांनी दिले. बँकेने दिलेल्या रुग्णवाहिकेसाठी भरतेश शैक्षणिक संस्था आपली ऋणी असल्याचे सांगितले. यावेळी बँक ऑफ इंडिया बेळगाव शाखेचे सचिव सुनील पी, भरतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, डॉक्टर रमेश दोड्डोनावर, डॉक्टर श्रीकांत कोकणी, भूषण मिरजी आदी उपस्थित होते. सचिन खेडेकर यांची बीएससी मॉलला भेट. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक सचिन खेडेकर यांनी शनिवारी सायंकाळी टिळकवाडीतील BS चन्नबसप्पा मॉलला भेट दिली. त्यांच्या समवेत पत्नी जल्पा खेडेकर व नातेवाईकही होते. अभिनेते सचिन खेडेकर यांना ओळखलेले मॉलचे कर्मचारी खेडेकर यांच्या स्वागतासाठी पुढे आले. अभिनेते खेडेकर यांनी मॉलचे कर्मचारी व ग्राहकांशी मनमोकळेपणे संवाद साधला. BSC मॉलची लोकप्रियता असल्याने मॉलला भेट दिल्याचे अभिनेते खेडेकर यांनी सांगितले.
अभिनेते खेडेकर यांचा मॉलतर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी मॉलचे मुख्य जनरल मॅनेजर अमजद जमादार, HRD मॅनेजर विश्वनाथ व अन्य कर्मचारी उपस्थित होते। फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे महावीर गोशाळेला चारा वाटप। फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे बेळगाव येथील महावीर गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला। बेळगावातील महावीर गोशाळेत 150हून अधिक गायी आहेत। दुष्काळामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती। याची गांभीर्याने दखल घेत फेसबुक मित्रमंडळाने 11 पोती चारा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले। यावेळी संतोष दरेकर, विनायक एल, चंद्रकांत खानोलकर, अवधूत तुडेकर, सौरभ सावंत, स्वयं पाटील, रोहित रणसुबे आदींचा सहभाग होता। पाण्याच्या टाकीत पडून 2.5 वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू। खेळता खेळता अनावधानाने घरासमोरच्या पाण्याच्या टाकीत पडून 2.5 वर्षाच्या बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। साईशा संदीप बडवाणाचे असे मृत बालिकेचे नाव आहे। रविवारी सायंकाळी कंगराळ गल्ली येथे ही घटना उघडकीस आली। दुपारच्या वेळी साईशा घरासमोर खेळत होती। खेळता खेळता ती या पाण्याच्या टाकीत पडली। टाकीमध्ये शोध घेतला असता साईशाचा टाकीमध्ये दुर्दैवी अंत झाल्याचे लक्षात आले। घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला। शांताईतर्फे कार्यकर्त्यांचा सत्कार। शांताई वृद्धाश्रमात KPTCL लाईनमन आणि केणिये PSC सेंटरच्या आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास रवी तेळगेडी, वसंत बालिका, गंगाधर पाटील, डॉक्टर निर्मला खोत, PSC सेंटर, दीपानंद, मॅन्युअल लोगो अक्षतावाली, सिद्धू गंगरगोडर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी प्रास्ताविक केले। एलन मोरे यांच्या हस्ते सत्कार मूर्तींना गौरवण्यात आले। कडोलीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी। कडोलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी रात्री चोरीची घटना घडली। मंदिरातील गाभाऱ्याचा दरवाजा फोडून दानपेटीतील रक्कम लंपास केली। यामुळे गावात खळबळ माजली आहे। मंदिर गावच्या मध्यभागी आहे। या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत आणि सकाळपासून गावकऱ्यांची वर्दळ असते। चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली। शनिवारी सकाळी मंदिराचे पुजारी अनंत सुतार हे पूजेसाठी आले। त्यावेळी मंदिरात चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले। त्यांनी मंदिर कमिटीला याबाबत माहिती दिली। मंदिरासमोरच ग्रामपंचायत कार्यालय, बँकेचे कार्यालय आहे। अरुण पाटील यांचे निधन। चन्नमानगर येथील प्रतिष्ठित नागरिक अरुण बाबूराव पाटील यांचे रविवार दिनांक 26 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। ते 73 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि 2 विवाहित कन्या असा परिवार आहे। कुस्तीगीर संघटनेच्या वतीने खानापुरात 29 मे रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजन। खानापूर येथे तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने अखिल भारतीय पातळीवरील निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी दुपारी ठीक 3 वाजता खानापूर येथील जांबोटी क्रॉस जवळील मलप्रभा क्रीडांगणावर या जंगी कुस्त्या होणार आहेत। या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन उत्तर कन्नडा लोकसभेचे भाजपा उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या हस्ते होणार असून आखाड्याचे पूजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर राहणार आहेत। आवरोळी मठाचे स्वामी श्री चन्नबसव देवरू यांच्या हस्ते हनुमान प्रतिमा पूजन होणार आहे। यावेळी JDSचे नेते नाशिर बागवान, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, ज्योतिबा रेमाणी, उद्योजक प्रकाश पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा मल्ल भारत केसरी दिनेश गुलिया विरुद्ध नाशिकचा मल्ल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्यात होणार आहे। तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोठे विरुद्ध भारत केसरी रॉबिन हुडा याच्यात होणार आहे। यावेळी 50 पेक्षा जास्त नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ कुस्ती शौकीनांनी घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे। प्राध्यापक जॉर्ज रॉड्रिग्ज यांना PhD। IMERचे प्राध्यापक जॉर्ज थॉमस रॉड्रिग्ज यांना मध्य प्रदेशच्या सेहोर येथील श्री सत्यसाई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्सेस विद्यापीठाने PhD प्रदान केले आहे।
फिजिकल एज्युकेशन, डायनॅमिक अनालिसिस ऑफ बॉल हँडलिंग ऑफ फुटबॉल गोलकीपर्स ऑफ बेलगाम सिटी या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. धारवाडच्या ड्रॉप इन वॉरियर्सला विजेतेपद. BDK स्पोर्ट्स हुबळी आयोजित हुबळी प्रीमियर लीग ज्युनियर्स 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत धारवाडच्या ड्रॉप इन वॉरियर्स संघाने सीडीएम जेम्स ज्युनियर हुबळी संघाचा 11 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. विजयी संघाचा सागर कम्मार सामनावीर ठरला. विजयी संघात बेळगावच्या स्वयं खोत, सोहम पाटील, अथर्व माने या खेळाडूंचा समावेश होता. हुबळी येथील कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना ड्रॉप इन वॉरियर्स धारवाड संघाने 29.5 षटकात सर्व बाद 94 धावा केल्या. त्यांच्या अथर्व मानेने 33, स्वयं खोतने 17, महादेव गौडाने 12 धावा काढल्या. सीडीएम जेम्स ज्युनियर हुबळी संघातर्फे शुभम एम ने 3, नमळ क्षेत्रीयने 2 तर रेहान शेख, अभिषेक शिंपीगार, शशांक विठ्ठलकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्युनियर हुबळी संघाचा डाव 27 षटकात 83 धावांमध्ये गारद झाला. त्यांना 11 धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. त्यांच्या सुप्रीत निजेने 30, शुभम एमने 13 धावा काढल्या. ड्रॉप इन वॉरियर्स धारवाड संघातर्फे सागर कम्मारने 3, बेळगावच्या स्वयं खोत एस षण्मुख यांनी प्रत्येकी 2 तर आरोह ओसवाने 1 गडी बाद केला. धारवाड विभागाचे समन्वयक निखिल भुसद, बाबा भुसद, अमित भुसद व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. बेळगाव वॉरियर्स मकाय क्लब अंतिम फेरीत. आनंद क्रिकेट अकॅडमी आयोजित राजीव दोड्डाणावर लिटिल चॅम्पियन 12 साखळी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळवण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात बेळगाव वॉरियर्स व मकाय स्पोर्ट्स क्लब यांनी विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. विजय संघाचे ओजस गडकरी व समर्थ तलवार हे सामनावीर ठरले. पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लेकव्ह्यू टायटन स्पोर्ट्स क्लबने 15 षटकात 3 बाद 93 धावा केल्या. त्यांच्या सचिन तलवारने 7 चौकारांसह 64 धावा काढल्या. बेळगाव वॉरियर्सतर्फे आरुष जे व अल्तमास सणदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव वॉरियर्सने 13.5 षटकात 2 बाद 97 धावा करत सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यांच्या ओजस गडकरीने 30, श्लोक चडिचाळने 24 धावा काढल्या. लेकव्ह्यू टायटन्सतर्फे सचिन तलवार व समर्थ वाजंत्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मकाय क्रिकेट क्लबने 25 षटकात 6 बाद 128 धावा केल्या. त्यांच्या समर्थ चेन्नीगिरीने 38, प्रीतम रेड्डीने 12 धावा काढल्या. साई फार्म क्लबतर्फे विश्रुत कुंदरनाडने 2, साईराज पोरवालने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म क्रिकेट क्लबने 25 षटकात 9 बाद 86 धावा करत सामना 42 धावांनी गमावला. त्यांच्या अनिश गवळीने 18, आदर्श गस्तीने 10 धावा काढल्या. मकाय क्रिकेट क्लबचे समर्थ तलवारने 6 धावांमध्ये 4 गडी, नुमान जेने 13 धावा 4 गडी बाद केले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूज आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.